एका रेकॉर्डिंगमध्ये आशाताई दुसऱ्या कुठून तरी गाऊन यायच्या होत्या बरं. आणि आम्ही कोरसच्या मुली बसलेलो होतो. हं. आम्हाला सांगण्यात आलं होतं आशाताई जर वेळेत आल्या तर त्यांचा आधी घेऊया पोर्शन हां, बरोबर. आणि नाहीतर मग तुमचा घेऊया. सो आत्ता फोन केलाय, बघूया हं. त्या आधी येतात की नंतर. हं. तर मी आपली बाहेर जायला निघाले. मला आठवतं तो फिल्म सेंटरचा स्टुडिओ होता. बरं. मी बाहेर जायला निघाले आणि मी दरवाजा उघडत होते आणि त्याच वेळी म्हटलं आशा अमर आहे. म्हणजे आम्ही म्हणत होतो की आज आशाताईंना उशीर होऊ दे, आज बरं. उशीर होऊ दे म्हणजे आपलं लवकर घेतील हां, हां, हां आणि हां. आपण घरी जाऊ. हां. तर ते दार उघडायच्या सुमारे आशा अमर आहे असं मी म्हटलं हं. आणि त्या खरंच दारात उभ्या होत्या. बरं. आणि मी एकदम हबकले की कल्पना नसताना त्या समोर आल्या होत्या. हं. तर मी म्हटलं आता मी आपल्यासाठी नव्हते बोलत, पण आपल्या बाबतीत हे खरं आहे हां, की आपण अमर आहात खरंय. आणि खरंच ते अमर आहेत. हं. पण त्यावेळी त्यांना इतका आनंद झाला या गोष्टीचा हां. की उत्स्फूर्त आलेलं वाक्य होतं हो, ते हो. आणि ते सत्य आहे घटना. बरोबर. त्यांनी पण ते एन्जॉय केलं आणि मला पण बरं वाटलं की त्या एकदम आनंदी झाल्या ते ऐकून. बरं. आणि त्याच रेकॉर्डिंगमध्ये मला हं. त्या म्हणाल्या, आत बोलावून जरा इकडे ये गं. म्हटलं हं. काय? तर म्हणाल्या, जरा बफरच्या मधल्या त्या जागेत जाऊन उभी राहा. माझं जर का काही कमी जास्ती झालं तर मला येऊन सांग. आशाताईंनी तुम्हाला सांगितलं. आशाताईंनी मला सांगितलं. बरं. आता हेच केवढं मोठं ओझं होतं माझ्या मनावर हां. की अरे बापरे! हं. मी सांगणार हं. असं. हं. मी काय आत गेले नाही. माझी काही हिंमत झाली नाही. बरं. रिहर्सल नंतर त्याच बाहेर आल्या. हां. म्हणल्या काय गं आली नाहीस तू आत? ये आत ये. हं. आणि घेऊन गेल्या आत. आणि म्हणल्या काय? तर मी म्हटलं थोडं आशाताई मला असं वाटतं चहा घेता का? म्हणजे मला कसं ते पुटअप करायचं हे हं. त्या क्षणाला असं सुचलं. हं. म्हटलं थोडा म्हणजे चहा सूर घेऊन लागत नव्हता त्यांचा जो एक्सपेक्टेड मला होता असं तो. वाटत होतं दमल्यासारख्या वाटत होत्या बरं. किंवा उंच स्वर जे काय होते अंतर्यामध्ये तिथे थोडं त्यांना त्रास होत होता. बरं. मग मी म्हटलं जरा सांगून बघता अर्धा सूर कमी करता? बरं. विचारून बघता? हो, हो विचारते म्हणल्या. त्यांनी जतीनला बोलावलं. जतीन ललितचं गाणं होतं. हं. आणि त्यांना सांगितलं की जरा अर्धा सूर कमी करा. हं. आणि ऑफकोर्स त्या सांगू शकतात. त्यांना विचारायची गरज नसते. त्या हं. सांगू शकतात. हं. ते गाणं झालं आणि त्यांनी मला परत बाहेर येऊन सांगितलं, "फरक पडला हां." आता खरं मी काहीच नव्हतं केलं. हां. हां, पण हे जे दाद त्यांनी दिली की "हां, तू सांगितलंस ते बरं झालं." किंवा सूर खाली उतरवला, त्यांनी फरक पडला. चहा घेतला, त्यांनी फरक पडला. काही असेल त्यांच्या मनात. आणि मग मी त्यांना म्हटलं, "आशा ते फोटो काढू तुमच्याबरोबर?" हं. हं. आपल्याबरोबर. तुम्ही म्हणत नव्हते त्यांना. बरं. तर म्हणाले, "हो, काढूया ना." हं. आणि त्यांचा तो काढलेला फोटो आहे माझ्याकडे.